हमारी अधूरी कहानी। त्याच्यामुळे प्लीज दुःखाचे गाणं म्हणू नका आणि त्याच्यात वरतून तुमचा गळा एवढा सुंदर आहे की मनाला टच व्हायला लागले। बंद करो प्लीज। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन। आजचा व्हिडिओ मित्रांनो थोडा वेगळ्या प्रकारचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका। तर चला मग सुरू करूया लगेच। त्याआधी सांगतो मित्रांनो, आपण अगोदर याच्या छोट्या भावावर पण व्हिडिओ बनवलाय। ते व्हिडिओ बनवल्यानंतर मला आठवलं की याचा मोठा भाऊ पण करामतीच तसाच आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावर पण व्हिडिओ आणले। तर आजचे मेन कार्यकर्ते आहेत विनायक भाऊ वाकचुरे, तर टाळ्या। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित आहे विनायक भाऊ वाकचुरे आपला एक नंबर प्रँक स्टार आहे आणि सर्वात वर्ल्ड मध्ये फेमस प्रँक स्टार आहे। तर भाऊने असे काही प्रँक केलेत की ते लोकांना घरगुती पण वाटत नाहीत आणि लोकांना एकट्यात पण बघायला लाजा वाटतात। अशा प्रँक मुळे भाऊ थोडा व्हायरल मध्ये आहे आणि भाऊवर भरपूर ट्रोलिंगचे व्हिडिओ बनत आहेत। तर चला मग सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचुरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचे स्वागत आहे आकी गायकवाड युट्यूब चॅनलवर। तर मी आज या क्षणाची खूप दिवसापासून वाट बघत होते आणि तुम्हाला पण आतुरता होती का ऋतू वहिनी तू पण प्रँक कर विनू दादावर ऋतू। तर आम्हाला तुमच्या व्हिडिओची आतुरता नव्हती, बिलकुल पण नव्हती। यही नहीं अभी और सुनिए। तू पण प्रँक कर। तर मी आज भन्नाट असा प्रँक घेऊन आलेलो। मला खरंच वाटलं नव्हतं की तू बालिश, अरे मला खरंच वाटलं नव्हतं की तू बालिश आहेस, पण हे अशी व्हिडिओ बघून तू बालिश वाटतेस। आलेली आहे यांच्यावर असा एकच नंबर प्रँक करणार आहे। मी आताच नाही सांगणार तुम्हाला प्रँक, जसं जसं व्हिडिओ बघत जाशाल तसं तसं तुम्हाला कळल का प्रँक काय करून। हाँ तू आता सांगू नको, आम्ही ज्याच्या व्हिडिओ बघल जाईल तर आम्हाला कळत जाईल, कळत जाईल। तर बघू बॉस झोपो। रेड ब्लू आहे आतापर्यंत, रेड ब्लू सुद्धा पिलेलं नाही मी। रेड ब्लू नाही, रेड बुल। हा आता हे टाकतो मी याच्यात। हा मित्रांनो, भाऊ एवढा सभ्य आणि भाऊ एवढा शरीफ आहे ना की भावाला रेड बुल देखील म्हणायला आले, रेड ब्ल्यू म्हणाला भाऊ। मित्रांनो, मला आता ह्याचं असलं वागणं बघून मला आता वाटायला लागलं की ह्याचं लग्न कसं काय झालं यार। ताई, लग्नासाठी माणसाला काय होवं लागते का? लग्न करण्यासाठी बडा होणं जरुरी नाही, खडा होणं जरुरी आहे, स्वतःच्या पायावर। अरे त्याच्यात बोट घालून वरवड इकडून खोलीत होत, त्याला खोलायचं माहित नाही आज। माहितीच नाही अजून, माहिती केलं नाही तर कशाला म्हणायचं कोणाच माहिती करून। अबे झाकण झुल्या, तुला रेड बुलचं ढक्कन खोलाय ना आले, दारूचे बरोबर ढक्कन खोलतायस बे। सही पकडे हैं। आणि हेच कारण आहे मित्रांनो, ह्याला सगळे बालिश म्हणतात। आता हे प्रश्न सगळ्या लग्न झालेल्या लेडीज साठी आहेत की कमेंट मध्ये नक्की सांगा की बाबा तुम्ही रेग्युलर घरी असताना साईड पिन करून असताव का? नाही, कधी बी एनी टाइम घरी असताना साईड पिन करून असताव का? खरं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की साईड पिन करून असताव का? प्री प्लॅनिंगचा व्हिडिओ असते माहितीये का की आपण असा प्रँक बनवायचा आहे म्हणून। आता मला सांगा, ते बाई आहे ती ऋतू साईड पिन करून आहे वा आणि यांचा प्रँक आहे म्हणून। अरे दुनियाला येड्यात काढू नका रे, लोक तुम्हाला येड्यात काढायला येड्या। आतापर्यंत मी विचार केला होता की ह्याच आजीची ऍक्टिंग सगळ्यात एक नंबर आहे की ह्या आजीला गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद द्यायला जाणार होतो, पण त्याच्यानंतर आठवलं की मला आणखी एक आजी आहे। आता ह्या आजीची ऍक्टिंग पूर्ण पाण्यात गेलेली आहे। आता नवीन आजी आलेत ऍक्टिंग करायला, ऍक्टिंगच्या दुनियेतली बेताज बादशाह आजी। ज्या माणसांना या व्हिडिओ बद्दल काहीच माहित राहीना त्या माणसांना देखील हे पागल बनवल्यात, त्यांना व्हिडिओ मध्ये घेऊन आल्यात आणि कशी पण ऍक्टिंग करायला लावल्यात आणि त्यांची पण काढून टाकल्यात।
वा रे आजी, वय झालं आजी, बस करा आता ऍक्टिंग. आता येणारा जो प्रँक आहे मित्रांनो तो थोडा हटके आहे, तो थोडा जगाच्या वेगळाच प्रँक आहे. त्याला प्रँक बघायला फक्त एकट्यातच बसा, एकट्यात बसून पण लाजा वाढणाऱ्या लेडीज साठी तर हा प्रँक बिलकुलही नाहीच नाही. आता येणारा प्रँक आहे स्लीपिंग प्रँक. मला नाही झोपायचं तुझ्याजवळ, चल निघ. सकाळपासून पप्पी दे. नाही, मला यांचं व्हिडिओ बघायला की हसूच येते थोडं, की बाबा व्हिडिओ काढताय तुम्ही, तुम्हाला माहिती राहते तरी तुम्ही पप्पी दे हे दे ते म्हणताय. भावाला एवढी जर पप्पीची गरज वाटत असेल तर हा पप्पी द्यायला रेडी आहे भाऊ, घ्यायची पप्पी. मित्रांनो, माणूस व्हायरल होण्यासाठी काहीही करतो हे खरं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं की माणूस काहीही करू शकतो, बिनलाजी बनू पण शकतो, लाजला विकू पण शकतो आणि उघडा पण होऊ शकतो. मित्रांनो, आतापर्यंतचे ब्लॉगर फक्त वाईफला दाखवत होते, घरच्यांना दाखवत होते, किंवा प्रँक तर ब्लॉगर करतच नाहीत पहिली गोष्ट, आणि नॉर्मल कुठं फिरायला गेलं हा शूट दाखवत होते. पण आता जगाच्या वेगळंच चालू आहे मित्रांनो. ह्याने तर पूर्ण अश्लील चाळे करून, आता बायकोच्या पुढे अश्लील चाळे करून व्हिडिओ काढून डायरेक्ट युट्यूबवर पोस्ट करायला सुरुवात केली. मित्रांनो, खरं खरं सांगायचं, कमेंट बॉक्स खुल्लाच आहे, तुमच्यासाठी आहे की तुम्ही बायको जवळ असं करता का घरी गेल्याबरोबर. नाही, यांचे अश्लील चाळे करणं एका दिवशी यांनाच महागात पडणार आहे मित्रांनो. यांच्या असा पोकळ बांबून मारलं पाहिजे की यांचे अश्लील चाळे करणं यांचं बंद झालं पाहिजे. यार लाजा पकडा यार, तुम्ही ब्लॉगर आहे आणि यांच्याकडून असं शिकायचं मन. वा, घरी जाऊन टावेल असं करून. हमारी अधूरी कहानी जो रंग है मेरा बस करीब. काकू प्लीज, प्रँक करता करता दुःखाचे गाणे म्हणू नका. इथं सगळेच दुःखी आत्मा आहेत आणि सगळ्यांच्या 30 वय झालं तरी लग्न होणार गेले, त्याच्यामुळे प्लीज दुःखाचे गाणं म्हणू नका. आणि त्याच्यात वरतून तुमचा गळा एवढा सुंदर आहे की मनाला टच व्हायला लागले. बंद करो प्लीज. हे डोक्यावर पडल्यासारखे व्हिडिओ बनवत नको जाऊ, मी तुला चांगला मानत होतो. प्रँक असा बनवा की फॅमिली सोबत बघताना मजा आली पाहिजेत. असा प्रँक बनवू नका की जे आपल्यालाच लाज वाटली पाहिजे. हे खरोखर भारी कमेंट आहे, मला तर हे कमेंट 1 नंबर वाटली आणि मला पर्सनली कमेंट आवडली. प्रँक असे करायचे की पूर्ण फॅमिली मोठ्या टीव्हीवर लावून बघितलं पाहिजे, की अशी प्रँक नाही करायची की एकट्यात बघायला पण लाज वाटली पाहिजे. खुळ्यावणी काय चाळे करताय विनू दादा. हे सर्व ठरवून करतात. काहीतरी नवीन करा, लोकांना खरं वाटेल असं काहीतरी करा. सगळं प्लॅनिंग करून करू नका. मी लई चांगला मानत होतो तुम्हाला, तुम्ही अति केलं. तुम्हाला जर याचा नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर या व्हिडिओला 100 लाईक करा आणि 100 जणांना शेअर करा हा व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ घेऊन येतो आपण नवीन, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट खाली नक्की सांगायला विसरू नका. तर चला, बाय बाय.